नमस्कार, जय महाराष्ट्र। माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। ही कथा आहे महाराष्ट्राची 1280-1290च्या शतकातली आणि ह्याचा संदर्भ मला मिळालेला आहे दादासाहेब पुरंदरे लिखित राजर्षी छत्रपती या पुस्तकातून। पहिलं तर हा पूर्वधार आहे, ह्याच्यानंतर माझ्याकडे दुसरा पाठ पण आहे। पूर्वाधार आणि उत्तराधार असे या दोन पाठचे नाव आहेत। बाबासाहेब पुरंदरेची सुलेख लेखणी तर आहेतच, पण महाराष्ट्र 1200 शतकापासून ते महाराजांपर्यंत महाराष्ट्र बाबासाहेबांनी ह्या पुस्तकांमार्फत दाखवलंय, चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलाय। त्यासाठी मी बाबासाहेब पुरंदरेचा सतेशा आभारी आहे। स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे लेखनाबद्दल आपल्याला बोलायची काही गरज नाही आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांचं लेखन उच्च स्तराचं आहे। या पुस्तकातून मला माहिती असलेला किंवा मला न जाणता असलेला महाराष्ट्र मला नजरेसमोर आला आणि मी विचार केला की तुमच्याबरोबरही शेअर करावं, कारण की मला माहिती आहे की तुमच्यापैकी खूप जणांनी बाबासाहेबांचं हे पुस्तक राजा शिवछत्रपती जे शिवचरित्र आहे हे वाचलं नसेल। तर ह्याच्यातला काही कथा कहाणी आम्ही तुम्हाला दरवेळेस ऐकवत जाईन, जेणेकरून जर तुम्हाला या पुस्तक वाचण्याची विकत घेण्याची जर रुची आली असेल तर प्लीज ते तुम्ही घेऊन आपल्याला सर्व मराठी माणसांना सर्व मराठी मनांना हे हिंदू मनांना रादर हे पुस्तक वाचलंच पाहिजे। तर ही कथा आहे अल्लाउद्दीन खिलजीची। की महाराष्ट्रात पहिला गनिमी कावा जर कोणी केला असेल तर तो अल्लाउद्दीन खिलजीने केलाय। होय, आपल्याला ऐकायला खूप कठीण जाईल, आपल्याला ऐकायला आवडणार नाही। आपल्याला सर्वांना लहानपणापासून हेच शिकवत आलेत की महाराजांनी गनिमी कावा केला, महाराजांनी गनिमी कावाचा सुरुवात केला, तर नाही। गनिमी कावाचा सुरुवात खरं तर महाराष्ट्रात जर केला असेल तर अल्लाउद्दीन खिलजीने केला। तर ह्या कथाची सुरुवात होते 1280-1290 शतकातला। तेव्हा महाराष्ट्रावर यादवांचं राज्य होतं आणि महाराष्ट्राची राजधानी होती आत्ताची संभाजीनगर आणि त्यावेळी ते राजधानीचा किल्ला होता देवगिरी किल्ला, जो अजूनही संभाजीनगर पासून 100-150 किलोमीटरवर आहे। आपल्याला मी दाखवीन तो किल्ला कुठे आहे, संभाजीनगर पासून थोड्याशा अंतरावर आहे। ती महाराष्ट्राची किंवा दख्खनची किंवा स्वराज्याची राजधानी मानली जायची। यादवकालीन महाराष्ट्र हा शूरांनी, संतांनी, नीतिवंतांनी, कष्टकरू शेतकऱ्यांनी, प्रामाणिक राज्यकर्त्यांनी, धर्मशीलवंतांनी आणि सज्जनांनी भरलेला देश होता। होय, हा देशच होता। महाराष्ट्रात संत होती, कवी होते, नाटककार होते, कलाकार होते। तर तुम्ही असं बोलू शकता की महाराष्ट्रावर वर्षाच्या 12ही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपत होते। असा हा आपला बहरलेला आणि समृद्ध महाराष्ट्र होता। ह्याच काळात अल्लाउद्दीन खिलजी जो कानपूरमध्ये एक सुभेदार होता, त्यांनी विदिशी नावाचं आज मध्य प्रदेशमध्ये एक सिटी आहे, त्याचं नाव आहे विदिशा। त्या विदिशीवर अल्लाउद्दीन खिलजी चढाई करत होता म्हणजे लूट करत होता। तिथे लूट करत असताना 1292ची मी गोष्ट करतोय। त्याला खूपसं सोनं, नाणं, चांदणी आणि खूपशी मालमत्ता त्याला मिळाली आणि ती मालमत्ता त्यांनी थेट दिल्लीत आपल्या काका सासरे म्हणजे जलालुद्दीन सिद्दीकींना पाठवली। ती मालमत्ता पाहून जलालुद्दीन सिद्दीकी खिलजीवर खूप खुश झाले आणि त्याला अर्जे ममालिक असा हा किताब दिला किंवा हुद्दा दिला। अर्जे ममालिक म्हणजे काय? शाही फौजातला सगळ्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणजे अर्जे ममालिक असा हा खिताब खिलजीला विदेशीवर हल्ला केल्यानंतर किंवा विदेशीवर चढाई केल्यानंतर त्याला मिळालेला। आणि विदेशीवरच चढाई करताना त्याला महाराष्ट्राच्या संपत्तीबद्दल भनक लागली। त्यांनी जेव्हा खोलवर अजून अभ्यास केला तेव्हा त्याला समजलं की महाराष्ट्र हा संपत्तीनी, खजान्यानी गळलेला राष्ट्र आहे। मग काय, त्याची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर फिरली आणि फक्त 8,000 फौजा घेऊन तो महाराष्ट्राच्या दिशेने दौडला। आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडे म्हणजे यादवांकडे रामराजे यादव आणि शंकरराजे यादव जे पुत्र होते यांच्याकडे लाखोच्या फौजा होता। तरी पण हा बहादूर खिलजी, म्हणून ह्याला खिलजीला बहादूर बोलतो, की फक्त 8,000 फौजेने महाराष्ट्रात चढण्याचा त्यांनी विचार केला। त्याला माहिती होतं महाराष्ट्र किती बलाढ्य आहे, महाराष्ट्र किती शूरवीरांनी भरलेला आहे। आजवर महाराष्ट्रावर कुठचीही आज नव्हती आलेली। खिलजी हा पहिला होता जो महाराष्ट्राच्या हृदयावर चीर मारणारा होता। आता जिथे खिलजी महाराष्ट्रावर दौडत येत होता तेव्हा आपल्या इकडचे राजे गाफील होते, कारण की त्यांना आपल्यावर हल्ला होईल याबद्दल त्यांनी कधी विचारच नव्हता केला। महाराष्ट्राचे संत ज्ञानी जेव्हा उत्तरेकडे वाऱ्यांना जायचे तेव्हा उत्तरेत होणारा हिंदूंवरचा अत्याचार हा त्यांना माहिती होता। तेव्हा ते संत, ते ज्ञानी माणसं आपल्या राजांना, महाराष्ट्राच्या यादव राजांना सांगायचे, पण यादव राजांनी कधी त्याची दखल घेतली नाही आणि ते नेहमीच गाफील राहिले। मग ती वेळ आली 1292ची डिसेंबरची, जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीनी सातपुड्यापर्यंत आला आणि त्याची पहिली झडप जी बसली
ती एलिस पुलावर. एलिसपूर म्हणजे सातपुड्यावरून 125 कोस म्हणजे 150 ते 200 किलोमीटर आतमध्ये असलेलं एक गाव होतं. त्याच्यावर खिल्जीची पहिली झडप बसली. आता तुम्ही विचार करा की महाराष्ट्रात खिल्जी घुसला काय आणि तो 150 कोस आतमध्ये आला पण काय, आणि आपल्या राजांना माहितीच नव्हतं. मग आपले सेनापती काय करत होते? तर यादव राज्य महाराष्ट्राचे किंवा दख्खनचे किंवा स्वराज्याचे सेनापती हे शंकरराव राजे होते. आणि हे शंकरराव राजे कोणी नसून रामराव यादवांचे पुत्र होते. आणि त्यावेळी रामराव यादवांचे पुत्र म्हणजेच हे शंकरराव यादव हे आपल्या फौजानिशी कुठेतरी पालखीला किंवा यात्रेला गेलेले असं या पुस्तकात नमूद केलं. म्हणजे तुम्ही विचार करा, अल्लाउद्दीन खिल्जी महाराष्ट्रापर्यंत येतो काय, सातपुड्यापर्यंत येतो काय आणि 150 कोस आतमध्ये जातो काय, आणि आपल्या सेनापत्यांना, आपल्या फौजांना, आपल्या राजांना खबरच नाही. म्हणजे आपले राजे किती गाफील होते ह्याची तुम्हाला एक अंदाज लागेल. आता पुढे जाऊ. एलिसपुरानंतर खिल्जी दौडत देवगिरीपर्यंत यायला निघालेत. जसं रामराजे यादवांना समजलं की खिल्जी आपल्यापर्यंत जवळ आलेला आहे, रामराजे यादवांनी आपली होती नव्हती तिची फौज घेऊन खिल्जीकडे पाठवली आणि खिल्जीला रोखण्यासाठी त्यांची फौज दौडली. आता खिल्जीनी बघा, मी जसं बोललेलो, फक्त 8000 पठाण त्याच्या फौजेत होते आणि हा त्यांचा म्होरक्या होता. महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जर गनिमी कावा जर कोणी केला असेल तर हा अल्लाउद्दीन खिल्जींनीच केलेला. आणि ह्याचा प्रत्यय म्हणजे त्याला माहिती होतं अल्लाउद्दीन खिल्जीला, तो खूप हुशार माणूस होता. अल्लाउद्दीन खिल्जीला माहिती होतं की फक्त 8000 फौज आहेत आपल्याकडे, आपला हा कधीही पराभव करू शकतात आणि आपल्याला हे कधीही देशाधडीला लावू शकतात. पण त्यांनी काय केलं? त्यांनी एक अफवा उडवली की दिल्लीहून अजून अधिकच्या फौजा आमच्या मागावर येत आहेत, आम्ही फक्त पुढे बघण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्याशी वार्तालाप करण्यासाठी आलोय, आमच्या फौजा दिल्लीतून अजून निघालेल्या आहेत. पण सत्य हे होतं की कुठचीही फौजा नव्हत्या, त्याच्या मागे कुठचंही बळ नव्हतं. देयर वॉज नो ब्लडी बॅकअप. त्यांनी ही अफवा उडवली आणि ही अफवा रामराजे यादवांपर्यंत पोहोचली आणि ते किल्ल्यामध्ये बसल्या बसल्या घाबरले. त्यांना असं वाटलं की अजून अधिकच्या फौजा जर अजून येत असतील तर आपलं काय टिकाव राहणं पॉसिबल नाही. आणि झालंही तसंच. रामराजे यादवांची जी फौज, थोडीशी जी तुकडी होती खिल्जीला रोखण्यासाठी पुढे निघालेली, खिल्जींनी त्या तुकडीला हरवलं. रामराजे यादवांची फौज जिकडे तिकडे चारी दिशेला पळत सुटली. आणि मग काय, अजून वेगाने अल्लाउद्दीन खिल्जी हा देवगिरीकडे निघाला. आणि जसं तो देवगिरीकडे निघत होता त्याच वेळी शंकरराव यादव जी आपल्या फौजा घेऊन तीर्थयात्रेला गेलेले, असं नमूद आहे की ही खात्री नाही की ते तीर्थयात्रेला गेले, पण असं म्हणतात, असं या पुस्तकात नमूद केलेलं आहे. ते वेगाने देवगिरीकडे निघाले परत वाटेतनी. खिल्जीने तोपर्यंत देवगिरीला वेढा घातलेला आणि खिल्जीपर्यंत ही खबर पण पोहोचलेली की शंकरराव यादव जे सेनापती आहेत महाराष्ट्राचे किंवा स्वराज्याचे, ते आपल्याकडे लाखोची फौज घेऊन येत आहेत. आणि मग खिल्जीचे तोंडाचं पाणी पळालं. त्याच्यासाठी एक तो करो या तो मरो सिच्युएशन होती. मग त्यांनी पुकारला तो जिहाद. त्याला माहिती होतं की आपण इथून जिवंत तर जाऊ नाही शकत, तर आपण लढायचं. मग त्यांनी एक युक्ती आखली. त्यांनी काय केलं, त्याच्या 8000 फौजापैकी 1000 जी फौजीला राखीव ठेवलं आणि त्यांना सांगितलं की देवगिरी किल्ल्यावरला वेढा घालून ठेवा, हा वेढा तोडायचा नाही. आणि सायमल्टेनियसली रामराजे यादव हे आतमध्ये बसून घाबरत होते, कारण त्यांना माहिती होतं की अजून अधिकची फौज पाठवून येत आहे. त्याच्यानंतर रामराजे यादवांच्या हेरानी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा म्हणजे शंकरराव यादव लाखोची फौज घेऊन खिल्जीवर येत आहे चढाई करण्यासाठी. आणि ते ऐकून रामराजे अजून बिथरले. त्यांना ही भीती होती की जर शंकरराव राजे आणि खिल्जीमध्ये जर युद्ध झालं आणि त्याच वेळी जर ती अधिकची फौज आली तर आपल्या मुलाची बचाव करणं आपल्याला शक्य होणार नाही किंवा तो वाचणार नाही. त्यामुळे रामराजे हे अजून घाबरले, अजून बिथरलेले. ते ईश्वराकडे प्रार्थना करायला लागलेले की ही लढाई होऊच नये. त्यांना अल्लाउद्दीन खिल्जीपेक्षा जास्ती आपल्या मुलाची किंवा आपला मुलगा वाचेल की नाही ह्याची फिकर होती. पण आता तुम्ही लक्षात ठेवा, हा अल्लाउद्दीन खिल्जीकडे आता फक्त 7000च्या फौज आहेत आणि ॲट द सेम टाइम शंकरराव यादव होते जे लाखोची फौज घेऊन खिल्जीकडे येत होते. खिल्जींच्या 7000च्या फौजांमध्ये आणि शंकरराव यादवांच्या लाखोच्या फौजांमध्ये युद्ध झालं आणि ते युद्ध टोकाला पेटलं. आणि नंतर हळूहळू करत खिल्जींचे सर्व जेवढे पण माणसं होती हळूहळू कमी होत गेली, कारण की ती वीरगतीला प्राप्त झाली.
नंतर ह्या ज्या राखीव फौजा होत्या ज्या त्यांनी किल्ल्याला वेढा घालण्यासाठी ठेवलेल्या, त्याही खिलजीच्या मदतीसाठी रणांगणात उतरल्या. आणि जेव्हा त्या फौजा रणांगणात उतरल्या तेव्हा शंकरराजे यादवांच्या फौजांना असं वाटलं की जी राखीव फौज होती, जी दिल्लीवरून येणारी होती, ती आली आहे. आणि हे मेसेज त्यांना मिळताच ही अफवा त्यांच्या मध्ये उडतात सगळे मराठी सैन्य हे तितरबितर झाले. चारी दिशेने परत ते पळू लागले आणि जे झालं त्याची अपेक्षा कोणालाही नव्हती. ह्या एका अफवेमुळे, ह्या गनिमी काव्यामुळे शंकररावाची पूर्ण सेना बिथरली गेली आणि शंकरराव राजे हरले. आणि नंतर खिलजींनी पूर्ण ताकदीनिशी किल्ल्याला अजून वेढा घातला आणि रामराजे यादवांना खिलजी समोर शरण जाण्याव्यतिरिक्त अजून कुठचाही ऑप्शन उरलेला नव्हता. आणि ह्याच वेळी महाराष्ट्राला आपली मान शर्मेनी खालती झुकवायला लागली. 1292 किंवा 93 ची ही गोष्ट आहे, जेव्हा पहिल्यांदा मुघली सल्तनतीचा हल्ला महाराष्ट्रावर झाला. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो की खिलजींनी काय काय मागितले. जो तह झाला त्याच्यात खिलजींनी काय काय मागितले तुम्ही हदराल. मी काही नोट केलंय. तर खिलजींनी मागितले 24,000 किलो सोनं मागितलं त्यांनी. ह्याच्या पुढे 7 मन मोती, 1 मन म्हणजे 40 किलो, हिशोब परत लावा. 2 मन हिरे, म्हणजे तुम्ही बघा महाराष्ट्राची पूर्ण संपत्ती त्यांनी लुटतोय. नंतर 1600 मन चांदी, नंतर 4000 ठाण सिल्कचा कपडा, म्हणजे 4000 मीटर सिल्कचा कपडा त्यांनी मागितला. आणि ह्याच्यावरून पुढे जाऊन खिलजींनी मागितली ती रामराजे यादवांची मुलगी. आपण राजसाहेब ठाकरेंच्या भाषणात खूपदा ऐकलं असेल की 1200 शतकात खिलजी आला आणि राजाची मुलगीच उचलून घेऊन गेला. तर ही ती कथा. कारण की खिलजीला माहिती होतं की रामराजे घाबरले आहेत, कारण की त्यांना माहिती होतं की मी उडवलेली अफवा, मी केलेला जो गनिमी कावा आहे ज्यांनी रामराजे आणि शंकरराजे बिथरलेले आहेत, त्यांनी हेकडीनी जाऊन डायरेक्ट मराठी राजाच्या कन्येवरच नजर ठेवली. आणि शेवटी रामराजांना त्यांची कन्याही खिलजीला द्यायला लागली. ह्याच्याबरोबर खिलजीला रामराजे यादवांना वार्षिक खंडणीही द्यायचं ठरलं. तर अशी होती ही खिलजीची कथा. ह्याच्यात तुम्ही खिलजीला शूरवीर समजा, गनिमी कावाचा एक्सपर्ट समजा, किंवा एक क्रूर मनुष्य समजा. तर जर तुम्ही मायक्रो लेवलला पाहिलात तर खिलजीच्या ह्याच्यात तुम्हाला शौर्य दिसेल, हिम्मत दिसेल आणि इंटेलिजन्स, जी स्ट्रॅटेजी, वॉर स्ट्रॅटेजी जी आपण म्हणतो, स्वॉट अनालिसिस केलेलं त्यांनी महाराष्ट्राच्या राजातलं स्वॉट अनालिसिस त्यांनी केलेलं. आपण आजच्या जगात जर आपल्याला हे बघायचं झालं तर आपण जेव्हा एक कंपनी फॉर्म करतो आणि आपल्याला जेव्हा समोर एक कॉम्पिटिटर असतो, आपण कॉम्पिटिटरचा स्वॉट अनालिसिस करतो. हेच काही खिलजींनी केलेलं. त्यांनी स्वॉट अनालिसिस केलं. त्यांना माहिती होतं की आपले राजे गाफील आहेत, म्हणून त्यांनी तीच स्ट्रॅटेजी वापरली. त्यांनी तोच गनिमी कावा वापरला. विचार करा, त्यांनी महाराष्ट्रावर चढाई करण्याच्या पूर्वी त्यांनी जस्ट विदेशीवर चढाई केलेली आणि त्याच्यानंतर लगेचच तो महाराष्ट्राच्या दिशेने दौडला. म्हणजे विचार कर काय मानसिकतेचा तो माणूस असेल. आता तुम्ही खिलजीला काय समजता या कथेनंतर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझी ही कथा किंवा हे माझं महाराष्ट्र दर्शन आपल्याला कसं वाटलं तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहा. कारण की टू बी व्हेरी फ्रँक हे सगळं लिहिण्यासाठी खूप मेहनत लागते. ही बघा स्क्रिप्ट मी माझ्यासमोर ठेवली आहे. जर तुम्ही मला कमेंट सेक्शनमधून किंवा लाईक्स मार्फत तुम्ही मला जर सांगाल की तुम्हाला हे आवडतंय आणि तुम्हाला अजून ही कथा ऐकायचं असते, देन डेफिनेटली आय एम ऑल गेम फॉर दिस. ओके, तिथवर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.